या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला महाराष्ट्र किंबहुना भारतसुद्धा उद्योगाच्या पर्वात, स्वयंभू स्वतंत्र स्वायत्त उद्योगाच्या पर्वात शिरलेला नव्हता, त्यावेळेला ज्या औद्योगिकरणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली, ज्या वेळेला यशवंतराव चव्हाणसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते, म्हणजे त्यांच्या धोरणांचाही प्रश्न होता, अशा काळामध्ये किर्लोस्करवाडी, सांगली, कोल्हापूर या सगळ्या पट्ट्यामध्ये जे औद्योगिकरण सुरू झालं, त्या औद्योगिकरणाचा पाया नसता तर उद्या म्हणजे त्याच्यानंतरच्या काळात जो महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या संपन्न झाला तसा उभा राहू शकला नसता. ह्या यांत्रिकाच्या सावल्या या पुस्तकामध्ये तो काळ आणि त्या व्यक्ती इतक्या प्रकर्षाने छानपणे प्रगटपणे आलेले आहेत की त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या सर्व पिढ्यांना आणि वाचकांना त्यातनं नुसतं उद्बोधन होणार नाही, त्याच्यातून स्फूर्तीसुद्धा मिळू शकेल. म्हणून यांत्रिकाच्या सावल्या हे अतिशय उचित असं नाव आहे. आणि प्रज्ञा जांभेकरांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या ह्या पुस्तकाला पुरोगामी विचाराची खूप मोठी परंपरा आहे. त्याचे उल्लेख त्या पुस्तकात जागोजागी आहेत. त्याच्याबद्दल मी जास्त विवरण करणं योग्य नव्हे. मी एवढंच सांगू शकतो की हे पुस्तक नव्या पिढीतल्याच नव्हे तर जुन्या पिढीतल्या लोकांनी सुद्धा नॉस्टॅल्जिया म्हणून तरी वाचायला पाहिजे, कारण त्यांच्याही अप्रत्यक्ष आठवणी या पुस्तकात त्यांना मिळतील.